ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ सप्तमाध्याय. भरताचे चरित्र. श्री शुक म्हणतात, महाराज भरत मोठे भगवत भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वस्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. जशी तामस अहंकारापासून शब्दादी 5 भूत तन्मात्रे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे 5 पुत्र झाले. ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते. ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभ वर्ष होते, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारतवर्ष म्हणतात. महाराज भरत बहुश्रुत होते. आपल्या पूर्वजांप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले. त्यांनी होता, अर्धयू, उद्वात आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांच्या द्वारे केले जाणारे प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पुनर्मास, चातुर्मास, पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि ऋतू रूप श्री भगवंतांचे पूजन केले. अशा प्रकारे अंग आणि क्रियांसह भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानांच्या वेळी जेव्हा अर्धयू आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत, तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञपुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत. वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक, मंत्रांचे अर्थस्वरूप आणि ते त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्या कारणाने मुख्य कर्ता आणि प्रधान देव आहे. अशा प्रकारे आपल्या भगवत दर्पण बुद्धिरूप कुशलतेने हृदयातील राष्ट्रद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्त्या देवतांचे भगवंतांच्या रूपात चिंतन करीत. अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवत दर्पणाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. तेव्हा त्यांना अंतर्यामी रूपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त तसे श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे 1 कोटी वर्षांनी राजभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंशपरंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली. नंतर आपल्या सर्व संपत्ती संपन्न राजमहालातून निघून ते पुलहाश्रमात हरिहर क्षेत्री गेले. या पुलहाश्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंतांचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्ट रूपामध्ये भेटतात. खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शाळग्राम असणारे चक्र नदी, गंडकी नावाची प्रसिद्ध नदी येथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असते. त्या पुलहाश्रमाच्या उपवनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने, फुले, तुळशीदल, पाणी आणि कंदमुळे, फळे इत्यादी अर्पण करून भगवंतांची आराधना करू लागले. यामुळे त्यांचे अंतःकरण सर्व विषयाभिलाषापासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला. अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंतांची आराधना करू लागले, तेव्हा त्यांना त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की त्यांचे हृदय द्रवून शांत झाले. आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले. भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यामुळे इतर काही दिसेनासे झाले. शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणविंदांच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोहोचला, तेव्हा परमानंदाने तोडून भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजेचंही स्मरण राहिले नाही. अशा प्रकारे ते भगवत सेवेत तत्पर राहत असत. शरीरावर कृष्णमृग चर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जाटांसारखे झाले होते. त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत. उगवणाऱ्या सूर्यमंडळामध्ये ज्योतिर्मय परमपुरुष भगवान नारायणांचीच ते सूर्यासंबंधी ऋचांनी आराधना करीत व म्हणत असत. भगवान सूर्यांचे कर्मफलदायक तेज प्रकृतीच्याही पलीकडचे आहे. त्यांनीच संकल्पाने या जगाची उत्पत्ती केली आहे. नंतर तेच अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन आपल्या चित्तशक्तीने विषयलोलुप जीवांचे रक्षण करतात. आम्ही त्या बुद्धिप्रवर्तक तेजाला शरण आहोत. अध्याय 7 समाप्त. भरताच्या मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म. श्री शुक म्हणतात, एकदा भरत गंडकी मध्ये स्नान करून नित्य नैमित्तिक कर्मे आटपून
प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता. राजा त्याच वेळी तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली. ती पाणी पित असतानाच जवळच गर्जना करणाऱ्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली. स्वभावताच भित्री अशी ती साक्षात नजरेने आजूबाजूला पाहत जात असता तेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली. तो सिंहाच्या भीतीने तिचे काळीज जडजडू लागले आणि डोळे भयभीत झाले. तहान तर अजून भागली नव्हती, परंतु आता तर प्राणावर बेतले होते. म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली. तिच्या पोटामध्ये गर्भ होता. उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला. सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरणीचा गर्भपात झाला. त्यामुळे तसेच कळपापासून ताटातूट झाल्याकारणाने ती अत्यंत दुःखी झाली. त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली. राजश्री भरताने बिचारे हरणीचे पाडस आपल्या आईची ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहत आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला. त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढतच गेली. तो नेहमी त्याचे पालन पोषण करणे, त्याचे लाड करणे, त्याला सुचकारणे यासारख्या चिंतेतच मग्न झाला. थोड्याच दिवसात त्याचे यम, नियम आणि भगवत पूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एक एक करून कमी होत होत शेवटी सर्वच बंद झाली. त्याचा आता असा विचार सुरू झाला, पहा ना, केवढी खेदाची गोष्ट आहे. या गरीब बिचाऱ्या मृग पाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप, सूर्योदय आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले. हे मलाच आपला माता पिता, भाऊबंध आणि कळपातील सोबती समजत आहे. त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे. शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो. म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालन पोषण आणि लाड केले पाहिजेत. शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्या स्वार्थाची कधीच पर्वा करीत नाही. अशा प्रकारे त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता, झोपताना, फिरताना, कोठेही थांबताना आणि भोजन करतेवेळी सुद्धा त्याची चित्त त्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे. जेव्हा त्याला दर्भ, फुले, समिधा, पाने किंवा फळे, मुळे आणावयाचे असत, तेव्हा लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे. वाटेत इकडे तिकडे कोळे, गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरिण थांबत असे. तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने, दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घे, कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे. राजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मे करतेवेळी सुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाही आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे. त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे, वत्सा, तुझे सर्वत्र कल्याण असो. जर ते कधी दृष्टीत पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयीचे शोक करीत मोहाने तो म्हणत असे, अहो, आईविना वाढलेले असे गरीब पाडत, दुष्ट पारध्यांसारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन हिच्यावर विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषाप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना? पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंताच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना? एखादा लांडगा, कुत्रा, कळपाने हिंडणारी डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना? अरे, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रगट होणारा वेदत्रयी रूप भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहत आहे, तरी त्या हरणाची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही. तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपाडसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या मनोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय? कधी कधी मी लटक्या रागाने खोट्या समाधीचा बहाणा करून डोळे मिटून बसत असे. तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदू सारख्या कोमल शिंगांच्या टोकांनी माझे अंग खाजवीत असे. मी कधी दर्भावर हवन सामग्री ठेवीत असे तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करीत असे. त्यावर मी रागवल्यानंतर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषी कुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे. त्यांच्या खुरांच्या खुणा जमिनीवर पाहून, अहो, या तपस्विनी धरतीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण पाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर, सुखद
आणि कोमल खुणांनी पाळसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवत आहे आणि स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हांनी शोभिवंत करून स्वर्गमोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणांसाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे. ज्या जमिनीवर काळवीट वावरतात ती जमीन शास्त्राने यज्ञाला योग्य मानली आहे. चंद्रावरील हरिण पाहून ज्याची आई सिंहाच्या भयाने मेली होती, तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून सुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण करीत नसेल ना? किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप वडनावलाच्या प्रखर ज्वालांनी हृदय हुळपडण्याने मी एका मृग बालकाचा आश्रय घेतला होता. आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले. म्हणून हा चंद्र आपल्या शीतल, शांत, स्नेहपूर्ण अशा मुखातून निघणाऱ्या पाणीरूपी अमृत किरणांनी मला शांत करीत असेल का? अशा रीतीने जे पूर्ण होणे सर्वथे अशक्य होते, अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले. मृग बालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे बिचारा भरत भगवत आराधना रूप कर्म आणि योगानुष्ठान यापासून दूर गेला. नाहीतर ज्याने मोक्ष मार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता, त्याचीच मनुष्य तर हरिणपाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती? अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजश्री भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृग बालकाच्या पालनपोषण आणि लाड प्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला. याच वेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या बिळात साप घुसावा तसा त्याच्या शरीरात घुसला. त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्या जवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिले. अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला. त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्याप्रमाणे त्याला मृग योनीच मिळाली, परंतु त्याची पूर्वजन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती. भगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीत सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत म्हणू लागला, अहो, केवढी ही खेदाची गोष्ट! मी संशयशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तेथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण, मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्यक्ष क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते. पण अज्ञानी अशी माझे तेच मन अकस्मात एका लहानग्या हारण शिशूच्या मागे लागून आपल्या देहापासून ढळले. अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजश्री भरताच्या मनामध्ये जी वैराग्य भावना जागृत झाली, ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलस्त्य आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंताच्या शालग्राम तीर्थामध्ये आला. तेथेही काळाची प्रतीक्षा करत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोट भरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. अध्याय 8 समाप्त.